उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडीच्या समस्यांकडे लक्ष दिल्यानंतर आता भोरचे आमदार जे आहेत आता त्यांच्याकडून देखील हिंजवडीच्या समस्या ज्या आहेत आता या ठिकाणी पाहिल्या जात आहे। आज हिंजवडीतील विविध समस्या ज्या आहेत त्या स्वतः रस्त्यावर उतरत जे आहेत पाहणार आहेत। काय सांगाल, अनेक समस्या हिंजवडीला अद्यापही भेडसावताना पाहायला मिळतात। काही दिवसापूर्वी अजितदादांनी दौरे केले, अतिक्रमण काढलं, रस्ते मोठे केले, मात्र आज जो त्या रस्त्यावर डांबर पडलेलं पाहायला मिळत नाही। अनेक ठिकाणी खड्डे आहेत, त्या खड्ड्यातून अपघात होतात, डंपर असेल किंवा RMCच्या गाड्या असतील, अशा अनेक समस्या आहेत। कसं पाहतात त्या समस्यांकडे? खरं तर दादांनी विजिट दिली, त्यानंतर सूचना दिल्या, परंतु पाऊस पडत होता हे आम्हालाही मान्य आहे। परंतु आता लोकांनी वाइंडिंगचे जे रस्ते आपले मोठे करायचे आहेत, अतिक्रमण स्वतःहून काढून घेतली, परंतु या ठिकाणी जे रस्ते आता अस्तित्वात आहे, जे जागेवर आहेत, ते डांबराने चांगले खड्डे भरून ते पूर्ण रस्ता करण्यासाठी सूचना देण्यात आल्या। आता आम्ही विचारलं तर टेंडर झालेलं आहे, आता काम चालू होईल। त्यांनी 8 दिवस सांगितल्यात, परंतु एवढ्या 15 दिवसात हे सर्व रस्त्याचे खड्डे बुजवून चांगल्या पद्धतीने कामं केली जातील त्यांनी सूचना केल्या। तर आम्ही पाठपुरावा करतोय आणि तसं नाही त्यांनी केलं तर आम्ही त्यांना शेवट आमच्या पद्धतीने त्यांना काय काम शासन करायचे ते करू। हिंजवडी परिसरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक चर्चा ऐकायला मिळते की अजित पवार ज्यावेळेस येतात त्यावेळेस सर्व यंत्रणा त्या ठिकाणी येतात, काम दाखवल्याचं सारखं भासवतात, मात्र नंतर गायब होतात। काय वाटतं म्हणून या संदर्भात आम्ही तेच पाहायला आलोय की दादा आल्यानंतर याला जमा होतो, पण त्यात प्रत्यक्ष काम काय झाले दादांनीच आम्हाला सूचना केल्यात की जी आपण मागणी केली त्यात कुठली कामं झाल्यात आणि काय परिस्थिती आज स्टेजला आहेत ती मला डिटेल द्या। मंगळवारी आमच्या आमदारांची मीटिंग असते, त्यावेळेस मला दादांना रिपोर्टिंग करायचे, म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने भेट देऊन पाहणी करायला आलोय की काय दादांनी सूचना केल्या, त्यातल्या किती सूचनांचं पालन झाले आणि कशा पद्धतीने प्रश्न सोडवण्याचं यांनी काम केलेलं आहे ते आम्ही पाहायला आलो। आता आम्ही पाहिल्यानंतर रिपोर्टिंग करणार आहे। कुठंतरी आपण पाहिलं तर रस्ते मोठे झाले, त्याच्यावर अजून डांबर नाही, त्या ठिकाणी आता परत अतिक्रमण व्हायला सुरुवात झालेली आहे। कुठेतरी दादांचा अवमानच या ठिकाणी होतो असं दिसत नाही का? नाही, हे शासकीय काय उपयोग आहे, ही प्रक्रिया आहे, भूसंपादन एक मोठी प्रक्रिया आहे। जे लोकांना आपला रस्ते रुंद करायचे ते भूसंपादन गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी काही मागणी केली आहे, त्यांची ती मागणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचं भूसंपादन होणार आहे आणि त्यानंतर बाकी विषय पुढच्या एवढ्या 15 दिवसात तो विषय भूसंपादनाचा विषय आम्ही मार्गी लावतोय। परंतु तत्पूर्वी जे रस्ते आहेत ते खऱ्या अर्थाने जिथं खड्डे पडल्यात तिथं खडीकरण करून एक चांगला कार्पेटचे 2 हात मारून रस्ता चांगला करायचा आहे। ते टेंडर पण झालेले आहे, आता आम्ही त्यांच्या मागे लावून एवढ्या महिनाभरात हे सर्व रस्ते क्लिअर करून घेऊ। काय समजा महिनाभरात नाही झालं पुढचं पाऊल तुमचं काय असणार? काय आंदोलन वगैरे काय करू? ना हे नाही झालं तर शेवटी आम्ही आमच्या हातात आहेच ना, आम्ही काय देईन त्यांना मग आंदोलनाच्या रूपाने त्यांना आम्ही घेऊ दारेवर धरू। नक्कीच आपण पाहिलं तर महिन्याची मुदत जी आहे ती आता प्रशासनाला जे आहे ती आमदार मांडेकरांकडून देण्यात आलेली आहे। पुढच्या महिन्यात जर ही कामं झाली नाही तर आंदोलनाचा देखील इशारा या ठिकाणी आमदार शंकर मांडेकरांनी या ठिकाणी दिलेला आपल्याला गोष्ट पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।